नमस्कार. महा-MTVमध्ये मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक आपलं स्वागत करतो. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर योगेश कुंभार आहेत. 2 दिवस झाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 दिवसाचा अमेरिकेचा दौरा संपन्न झाला. हा दौरा भारताच्या पंतप्रधानांचा तर होताच, पण त्याबरोबर एका महासत्तेच्या प्रमुखाचा दौरा अमेरिकेत होता, अशा दृष्टीने आपण या दौऱ्याकडे पाहिलं पाहिजे. पूर्वीपासनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही खासियत राहिली आहे की जेव्हा पण ते दौऱ्यावर जातात तेव्हा ते त्या दौऱ्याच्या काळात जास्तीत जास्त कामं उरकण्याचा प्रयत्न करतात. अगदी त्यांच्या विमानामध्ये सुद्धा ते अगदी विमानाचं लँडिंगची सूचना येईपर्यंत फायलींचा निपटारा करत असतात, काम करत असतात, 24 तास काम करत असतात. याच्यासारखं पूर्वी कधीही कोणी पंतप्रधानांनी केल्याचं ऐकिवात नाही. पूर्वी पंतप्रधान विमानभर रिपोर्टर्स घेऊन जायचे, सगळेजण मजा करायचे आणि सरकारी खर्चाने ते सगळे उद्योग चालायचे. पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांनी ही प्रथा बंद पाडली. रिपोर्टर्सना सांगितलं, वार्ताहरांना सांगितलं की तुमच्या कंपन्यांना सांगा, तुमच्या ज्यांनी तुम्हाला नोकरी दिली ते तुमचा खर्च करतील, भारत सरकार तुमचा खर्च करणार नाही. असो, तर या दौऱ्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर एक संयुक्त पत्रकार परिषदसुद्धा घेतली. मोदींचा हा अमेरिकेमध्ये ट्रम्पचं सरकार गेल्यानंतरचा आणि जो बायडन आणि कमला हॅरिस यांचं सरकार आल्यानंतरचा पहिला दौरा होता. त्यामुळे खूप उत्सुकता होती की मोदी या दौऱ्यामध्ये कसे वागतात आणि मुख्य म्हणजे बायडन आणि बायडनचे सगळे सरकारी अधिकारी मोदींशी कसे वागतात. मला सांगायला अतिशय आनंद होतो की दोन्ही बाजूंनी मोदी एका महासत्तेच्या प्रमुखाबरोबर महासत्तेच्या प्रमुखासारखेच वागले आणि बायडन आणि कमला हॅरिसनेसुद्धा त्यांना त्याच पद्धतीचा आदर आणि बहुमान दिला. हे आपण सगळ्यांनीच टी व्हीवर पाहिलं असेल. मला या दौऱ्यामध्ये विशेष महत्त्वाच्या काय गोष्टी झाल्या त्याबद्दल सांगायचं आहे. एक अगदी छोटीशी गोष्ट आहे की मोदी किती बारीकीने विचार करतात, बारकाईने विचार करतात. या सगळ्या मान्यवर लोकांना भेटताना भारत देशाकडनं काहीतरी एक भेट देण्याची प्रथा असते. ती प्रथाच आहे सगळीकडे. तर याच्यापूर्वी प्रथा म्हणजे भारत देशामध्ये एक ताजमहालची प्रतिकृती देण्याची साधारण पद्धत असायची. ती तर पहिल्यांदा मोदींनी बंद पाडली. एका थडग्याची प्रतिकृती कितीही सुंदर थडगं असलं तरी ती भारताची ओळख असू शकत नाही. असो, पण यावेळेला त्यांनी इतक्या विलक्षण वेगळ्या प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत. कमला हॅरिसना त्यांनी एक अतिशय सुंदर गुलाबी मीनाकारी ज्याला म्हणतात, वाराणसीच्या क्षेत्रामधल्या हँडीक्राफ्टचं एक बुद्धिबळाचा पट भेट केला. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना बुद्धिबळाचा पट देणं ही म्हणजे एक बुद्धीची चमकच आपल्याला म्हणायला पाहिजे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यांनी दिली. PV गोपालन या नावाचे एक गृहस्थ भारतीय सरकारमध्ये सनदी अधिकारी होते. त्यांच्या कामाचं त्यांना जे काही एक प्रशंसापत्र होतं त्या प्रशंसापत्राला फ्रेम करून अतिशय सुंदर हँडीक्राफ्टची लाकडी फ्रेम करून ते प्रशंसापत्र त्यांनी कमला हॅरिसना दिलं. तुम्ही म्हणाल याचं काय गरज काय होती? PV गोपालन हे कमला हॅरिसचे आजोबा आहेत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत ते आपल्याला माहीतच आहे. त्यांची आई मूळची भारतातली तमिळ स्त्री, त्यांचे वडील PV गोपालन ते त्यांचे कमला हॅरिसचे आजोबा आहेत. तर ही अगदी पर्सनल गिफ्ट ज्याला म्हणतात अशी गिफ्ट त्यांनी दिली. म्हणजे एक प्रकारचा संबंध चांगले करण्याकडे टाकलेलं हे पाऊल असतं. त्यानंतर त्यांनी प्रेसिडेंट बायडन यांची भेट घेतली. बायडन यांच्या भेटीमध्ये ती 1 on 1 भेट होती. त्यामुळे त्याच्यात काय घडलं हे बाहेर आलेल्या गोष्टी वेगळ्या असतात, प्रत्यक्ष आतमध्ये घडलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. असा अंदाज आहे की या भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानातली परिस्थिती, त्या परिस्थितीला कारणीभूत असलेली पाकिस्तानची धोरणं त्याच्याबद्दल विस्तृत चर्चा केली. आणि त्या चर्चेचं फलित म्हणून कमला हॅरिस आणि जो बायडन दोघांनीही पाकिस्तानचं नाव घेऊन पाकिस्तानवरती टीका केलेली आहे की पाकिस्तानने आपले आता मार्ग जर सुधारले नाहीत तर परिस्थिती गंभीर होणार आहे. आणि हे पण सांगण्यात आलं की आम्हाला माहिती आहे गेले 20 वर्ष पाकिस्तान आम्हाला कसं फसवत होतं. याचा अर्थ अमेरिकेच्या पाकिस्तानाबद्दलच्या दृष्टिकोनात एक आमूलाग्र फरक पाडण्याचा जो पंतप्रधान मोदींचा हेतू होता तो बऱ्याच प्रमाणात सिद्ध झाला असं आपल्याला म्हणता येईल. ती भेट झाल्यानंतर म्हणजे बायडन यांची भेट झाली. त्याच्यानंतर त्यांच्या 3 आणखीन महत्त्वाच्या भेटी होत्या. क्वाडच्या लोकांची भेट होती. नंतर संयुक्त राष्ट्रसंघातल्या आमसभेला संबोधित करण्याचा भाग होता. या दोनापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी फक्त मोदींच्याच डोक्यातनं निघू शकते ती त्यांनी केली. त्यांनी अमेरिकेतल्या प्रमुख अशा उद्योगपतींच्या भेटी घेतल्या. आणि ते उद्योगपतीसुद्धा कोण कोण होते? ब्लॅकस्टोन म्हणून जगातली सर्वात मोठी फंड पुरवणारी संस्था जी आहे, आर्थिक संस्था आहे जी इतर देशांमध्ये गुंतवणुका करते, त्या ब्लॅकस्टोनचे CEO स्टीफन श्वार्ट्झमन
यांच्याशी मोदींची भेट झाली. त्या भेटीनंतर स्टीफन श्वार्झमननं जेव्हा विचारलं की या भेटीचं फलित काय, ते म्हणले की अत्यंत फलदायी भेट होती. भारतामध्ये आम्ही आत्तापर्यंत $50 अब्ज 40 अब्ज डॉलर इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि इतर कुठल्याही देशापेक्षा त्या गुंतवणुकीचा परतावा आम्हाला भारतातनं जास्त मिळाला आहे. भारत ही सुरक्षित जागा आहे, त्यामुळे आम्ही आणखीन $40 अब्ज भारतात गुंतवणूक करणार आहोत. हा एक भारतातल्या गुंतवणूक योग्य स्थळाचा एक सर्टिफिकेट दिल्यासारखं झालं ब्लॅकस्टोनच्या CEO नी. तर हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे भारतात आणखीनसुद्धा लोक गुंतवणूक करायला येतील. थेट परकीय गुंतवणूक जी आपल्या देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे, देशामध्ये भांडवल यायला पाहिजे, परकीय भांडवल यायला पाहिजे, ते सगळं घडण्याकरता ही भेट होती. त्याच्यानंतर मोदींनी ॲडोबी म्हणून जी सॉफ्टवेअर कंपनी आहे, ज्यांचं PDF आपण सगळे वापरत असतो, PDF जे सॉफ्टवेअर ना आपण वाचण्याकरता पुस्तकं त्या PDF फॉर्मॅटमध्ये असतात, त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडनं वेगळ्या वेगळ्या गुंतवणुकीबद्दल त्यांनी आश्वासनं घेतली. एक अतिशय महत्त्वाची भेट त्यांनी घेतली. जनरल ॲटॉमिक्स म्हणून जी अमेरिकेतली फार मोठी कंपनी आहे, त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर विवेक लाल, विवेक लाल भारतीय वंशाचे आहेत, त्यांची भेट घेतली. जनरल ॲटॉमिक्स काय आहे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला लक्षात येईल या भेटीचं महत्त्व काय. जनरल ॲटॉमिक्स ही न्यूक्लिअर आणि डिफेन्स रिसर्चमधली प्रॉडक्ट्स बनवणारी फार मोठी जगभरात कंपनी आहे. लॉकहीड मार्टिन नावाची जगातली सर्वात मोठी संरक्षण साहित्याचे उत्पादक कंपनी आहे, त्या कंपनीचाच हा एक भाग आहे. आणि विवेक लाल हे लॉकहीड मार्टिनचे आधी उपाध्यक्ष होते आणि आता ते या कंपनीचे CEO म्हणून इथे आलेले आहेत. या कंपनीला भेट देण्याचा मोदींचा उद्देश फार वेगळा होता. एक तर भारतीय वंशाच्या CEO बरोबर एक विशेष संबंध प्रस्थापित करणं हा तर होताच, परंतु ही कंपनी ड्रोन जे असतात ते ड्रोन बनवण्यातली सर्वोत्कृष्ट कंपनी समजली जाते. भारताची पुढची जी आक्रमक आणि संरक्षणात्मक धोरणं आहेत, त्या धोरणाला ड्रोनची अतिशय आवश्यकता आहे. कारण ड्रोन वापरून आपण आपल्या शेजारी किंवा आजूबाजूच्या देशांमध्ये प्रहार करू शकतो, ज्याच्यात मानवी आयुष्य आपल्या पायलटचं आयुष्य त्याच्यामध्ये खर्ची घालायला लागणार नाही, पुन्हा अभिनंदनसारखी परिस्थिती होणार नाही. याकरता उत्तम ड्रोन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणून डॉक्टर विवेक लाल यांची भेट मोदींनी घेतली. त्याच्यानंतर फर्स्ट सोलर नावाची एक प्रचंड मोठी सोलर पॉवर निर्माण करण्याची कंपनी जी आहे, त्याचे CEO मार्क विडमार यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली. कारण भारताला त्यांना जगातला सर्वोत्कृष्ट आणि सर्वात जास्त सूर्यशक्ती निर्माण करणारा देश ही प्रतिमा तयार करायची आहे. भारत आत्ताच आशियातला सर्वात जास्त मोठा सूर्यशक्ती निर्माण करणारा देश झालेला आहे आणि त्याच्याकरता जी काही मदत फोर्स सोलरकडनं मिळेल ती फार महत्त्वाची असणार आहे. म्हणून ही भेट झाली. आणि शेवटी क्वालकॉम म्हणून जी टेलिकॉम सॉफ्टवेअरच्या चिप्स बनवणारी कंपनी आहे, ज्यांच्या चिप्स आपल्या सगळ्यांच्या मोबाईल फोनमध्ये असतात, त्यांचे अध्यक्ष क्रिस्टियानो एमन यांची पण भेट घेतली. ती अशाकरता महत्त्वाची आहे की 5G तंत्रज्ञान जे आता अगदी येऊ घातलं आहे, पुढच्या महिन्यात बहुतेक भारतामध्ये ते लॉन्च पण होणार आहे, टेस्टिंग आत्ता चालूच झालेलं आहे. 5G तंत्रज्ञानामुळे आपला जो इंटरनेट स्पीड आहे तो प्रचंड वाढेल आणि सगळ्यांच्या हातामध्ये उत्तम स्पीडचे फोन आणि उत्तम स्पीडचं इंटरनेट येईल. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचं आधीचं काम चीनमधली हुआवेई ही कंपनी बघायची. त्या हुआवेई कंपनीकडनं हे काम काढून घेतलं आहे. आपण त्यांच्याशी काहीही संबंध ठेवणार नाही आहोत. रिलायन्सने जाहीर केलं की क्वालकॉम बरोबर ते याच्यामध्ये कोलॅबरेशन करणार आहेत. त्यामुळे क्वालकॉमच्या CEOची भेट ही अतिशय महत्त्वाची आहे. भारताची जी 5Gमध्ये झेप आहे, यावर मागे मी एक व्हिडिओसुद्धा केलेला आहे, तर ती एक अतिशय महत्त्वाची भेट होती. या सगळ्या व्यावसायिक किंवा कमर्शियल पद्धतीच्या भेटी झाल्या. त्याच्याशिवाय नंतर क्वाडची भेट झाली. क्वाड आपल्याला माहीतच आहे की भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या देशांचे संयुक्त युद्ध सराव दक्षिण चीन समुद्रात जे चालतात आणि इंडो पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातली सुरक्षा सांभाळण्याचं काम ज्या संस्थेकडे आहे, त्या क्वाड संस्थेची ही सर्वात पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट होती. प्रत्यक्ष भेटीत पुष्कळ गैरसमज दूर होतात, पुष्कळ दोस्ती निर्माण होते. याही भेटीमध्ये त्यांनी या सगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या गिफ्ट्स दिलेल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या देणग्या भारताकडनं दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गुलाबी मीनाकारीची केलेली एक नाव आणि ती जुन्या काळातली प्रचंड मोठी नाव अशी प्रतिकृती त्यांनी स्कॉट मॉरिसनला दिली. ऑस्ट्रेलियाला नेव्हीचं महत्त्व किती हे सांगायला नको. ऑस्ट्रेलिया एक बेट आहे आणि ते चीनच्या समुद्रापासून अगदी जवळ आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया क्वाडमध्येही सामील झाला आहे. ऑकस म्हणून अमेरिकेने जी नवीन एक योजना सुरू केली आहे, त्या योजनेतसुद्धा ऑस्ट्रेलिया झाला आहे. ही एक महत्त्वाची भेट त्यांनी केली. आणि सरतेशेवटी त्यांनी युनायटेड नेशन जनरल असेंब्ली ज्याला म्हणतात तिथे भेट दिली. क्वाडच्या भेटीमध्ये आणखीन एक त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे की भारत क्वाडच्या देशांना आणि इतर देशांना 1 अब्ज, लक्षात ठेवा 1 अब्ज एवढे वॅक्सिन देणार आहे.
त्यांनी मोदींनी घोषणाच केली, नुसती इथेच केली असं नाही, युनायटेड नेशनच्या व्यासपीठावरही त्यांनी घोषणा केली की कोविडचं संकट जागतिक संकट आहे, त्या संकटातनं जगाला मुकाबला करायला मदत करण्याकरता भारत सदैव तत्पर आहे आणि भारत ही व्हॅक्सिन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड होणार आहे. म्हणजे लस देण्याच्या, लस मॅन्युफॅक्चर करण्याच्या, लस निर्माण करण्याच्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर आहे आणि जगातल्या सगळ्या देशांना लस पुरवण्याची क्षमता भारतात आहे. प्रचंड त्याच्याकरता गुंतवणूक भारताकडे येऊ घातलेली आहे. भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या या तर हे सगळं करतच आहेत. हे सगळं मोदींनी अधोरेखित केलं आणि क्वाडमध्येही सांगितलं आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्र सामान्य सभा ज्याला म्हणतात, त्या सभेच्या व्यासपीठावरनं त्यांनी हा मुद्दा सांगितला. त्या सभेच्या व्यासपीठावरून त्यांनी बरेच मुद्दे सांगितले. 22 मिनिटाचं व्याख्यान त्यांनी तिथे दिलं. त्या व्याख्यानाची सगळ्या जगभर अतिशय स्तुती होते आणि हे हिंदीत दिलं बरं का व्याख्यान, तिथे जाऊन इंग्लिशमध्ये नाही बोलले. भारतीयत्व त्यांनी सोडलेलं नाही आहे अजिबात. आणि त्या व्याख्यानात त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. एक म्हणजे दहशतवाद. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अफगाणिस्तानची भूमी कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांकरता वापरू दिली जाणार नाही, याची काळजी घेणं हे युनायटेड नेशनचं कर्तव्य आहे. त्यांनी युनायटेड नेशनलाही 4 खडे बोल सुनावले की आत्तापर्यंत युनायटेड नेशननी या प्रकारची कर्तव्य पूर्णपणे निभावलेली नाही आहेत. त्यामुळे त्यांनी हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती व्हॅक्सिन संबंधात सांगितली आणि तिसरी गोष्ट टेररिझममध्ये त्यांनी पाकिस्तानवरती नाव न घेता टीका केलेली आहे की काही देश हे टेररिझमचा वापर राजकारणातील हत्यार म्हणून करतायत. जसं पाकिस्तान तालिबानचा सपोर्ट करत आहे तसाच तो अर्थ आहे. ते अजिबात होऊ देता कामा नये आणि याच्याकरता संयुक्त राष्ट्रसंघाने कंबर कसली पाहिजे. आपण सगळ्यांनी एक होऊन या टेररिझमचा मुकाबला केला पाहिजे. मोदींच्या या सगळ्या भेटीची फलश्रुती जर मला विचारली तर मी म्हणेन की त्यांनी आत्ता पायाभरणी केलेली आहे. भारतीय महासत्ता युनायटेड नेशन्समध्ये जगाच्या व्यासपीठावर कशी वावरते त्याचा वस्तुपाठ मोदींनी तिथे घालून दिलेला आहे आणि त्यांनी पायाभरणी केलेली आहे. त्याच्यावर आता मोठी इमारत उभी राहील. पायाभरणी केल्यावरती टेरेस फ्लॅट मला पाहिजे असं कोणी म्हणत नाही. त्याला वेळ लागतो आणि तो वेळ लागणं साहजिक आहे, परंतु अतिशय उत्तम पायाभरणी झालेली आहे. सगळ्या जगातनं मोदींचं कौतुक झालेलं आहे. आणि एक महत्त्वाची जाता जाता गंमत म्हणून पाकिस्तानातल्या टी व्हीवरती सुद्धा इम्रान खाननी जे पाकिस्तानात बसून भाषण दिलं त्याची प्रचंड निंदानास्ती झाली आणि त्यांच्या टी व्हीवर त्यांनी मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. निंदकांनी आपलं कौतुक केलं म्हणजे आपलं काम निश्चितच खूप चांगलं झालेलं आहे हे आपण समजायला हरकत नाही. याच्याबद्दल मी पुढेही आणखीन व्हिडिओ करणार आहे. पण अतिशय यशस्वी ही जी भेट आहे आणि नुसते मोदी गेले नव्हते, एस जयशंकर गेले होते, अजित डोवाल गेले होते. त्यामुळे याच्याशिवायही पडद्यामागच्या अनेक हालचाली तिथे झालेल्या असतील. त्याबद्दल वेळोवेळी मी आपल्याला सांगणारच आहे. नमस्कार.